दिनांक 31/1/2026 ते दिनांक 2/2/2026 दरम्यान गंगेश्वर यादव यांचे तरवडे वस्ती महम्मदवाडी हडपसर येथील बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा उपसून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घरी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता। त्यामुळे यादव यांनी दिनांक 2/2/2026 रोजी काळीपडळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गुन्हे रजिस्टर नंबर 37/2026 याप्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। काळीपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांनी तात्काळ काळीपडळ पोलीस ठाणे तपास पथकास तपासाचे आदेश दिले होते। त्यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार प्रतीक लाहिगुडे यांनी टेक्निकल तपास करून आणि पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, गिरीराज जगदाळे यांनी हद्दीतील गोपनीय बातमीदारांमार्फत आरोपींबाबत माहिती मिळवली। सदर माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून इसमनामे वैभव उर्फ बाब्या संजय गायकवाड आणि प्रशांत उर्फ चिक्या भारत कसबे दोघे राहणार साठेनगर तरवडे वस्ती पुणे यांना शिथाफीने ताब्यात घेण्यात आले। सदर इसमांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। नंतर त्यांच्याकडे कसून चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी झालेले 15.1 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 2,18,890, चोरी झालेले 220.6 ग्राम वजनाचे चांदीचे दागिने अंदाजे किंमत 61,740, ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत 3,000 रुपये असे एकूण 2,83,630 किमतीचा चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून पोलीस उपनिरीक्षक गुरव अधिक तपास करत आहेत।